गाईज हे पक्षी इतके छान आहेत ना, पण आम्हाला याचं नाव माहीत नाही आहे काय आहे. सो प्लीज तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही नक्की सांगा कमेंट करून. सो गाईज आता ते पक्षी बघून झाले. आता आम्ही आलोय ओरिजिनल मगर बघायला. दाखवते हा, एक मिनटं थांबा. मगर मगर जराही त्या हालचाल करत नाही आहेत. बापरे, तिकडे तर फार मोठी आहे. झाला आता मगर बघून. आता काय बघायचं आहे? टर्टल. टर्टल तो कधीच नाही बघितलं. चला आता आलोय तर आपण बघून घेऊ कसा दिसतो तो टर्टल. हां शिवाय ते सापा बिपा मी बघणार नाही, मला यायचं ना तिकडे. हट, इकडे ते सापा बिपा आहेत ते काय मी बघणार नाही. हे बघा इकडे साप आहेत, मी काय बघत नाही. मी आपलं असं शूट करते. नाही आहे कुठला कासव आहे? बुट्टी कासव आहे कुठला तरी. हां तो बघा तिकडे आतमध्ये. हा बघा तो दिसतोय दिव्याखाली, तो आहे बुट्टी कासव. चला आता बघू दुसरं काहीतरी. बघा आपल्या राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराज. मस्त वातावरण आहे, खूप छान. इतकं सुंदर वाटतंय ना. आम्ही आलो होतो एकदा, पण एवढं घाईघाईमध्ये आलेलो आम्हाला बघायला काहीच नाही भेटलं. खूप घाईघाईमध्ये आम्ही एकदा येऊन गेलो इथे. आता एकदम शांती झालं आहे, सगळं बघून जाणं. चला आता पुढे काय बघायचं आहे ते पण जाऊन बघूया. आत्ता आपण बघणार आहोत अस्वाल. बघू आपल्याला दिसते का. हे दोघे उभे आहेत तिकडे आणि हो तो बघा दिसला. तो बघ कसा वळवळत आहे, केवढा मोठा आहे बापरे. हा बघा इथे बसलाय. आता त्याला जरा हलवलं तर याला अलीकडे त्याला हा नाराज आहे. हा हे काय खाता तो? मध. हा हे तेच मी मध बोलली ना, फळं आणि मध. बाकी पण आहे ना. हा तेच कणीस पिनीस. मुंग्या पण खातात किडे छोटे छोटे. हां चला ओरिजिनल अस्वल बघायला मिळाला. गाईज आता बघणार आहोत आपण टायगर. हे दोघे बघा केवढे धावत गेलेत टायगर बघायला. चला आता मी पण जाते. हे बघा इकडे झोपलाय तो. याला उठवा. मला भीती वाटते. असं वाटतं गादी टाकली ना. किती मोठा आहे हा, बाप रे. तो उठणार आहे काय? उठेल ना. अरे तो उठेल ना. गाईस किती शांतीत झोपलोय बघा हा. तो बघा तिकडे किती आळस देतोय. मला वाटलं तो नकली आहे. तो बघा तो बघा हा बघा. वाव, डोळ्याची तारणं फिटणारा क्षण. टाइगर ओरिजिनल. हो सही सही. राणीचा बाग बघा तो कसा चरतो इकडून तिकडे. बघा बघा हा काय उठतच नाहीये. हो सही. बाप रे
डोळे पण त्याचे. श्राव कसं वाटलं वाघ बघून? टायगर. मला तर भीतीच वाटत होती. त्या साईडला तिथून होतं ना तरस ते इकडे हा तिकडे होतं त्या समोर. साईडला होतं. आता बघूया आपण तरस. काय भारी वाटलं माहितीये वाघ बघून एवढं जवळ. एकदम मस्त कधीच बघितलं नाही. खूप भारी वाटलं. आता आपण तरस बघूया चला. गाईज आता आपण बिबट्याकडे आलोय आणि बघा तो कसा बसलेला आहे. एक चालतोय थांबा दाखवते. हा बघा आणि तो बघा खाली एक चालतोय. आणि माझी छोटी बिबटी बघा कसं फोनवर काढते फोटो. फोटो काढतो ना. फोटो नाही, मी व्हिडिओ काढते. तू फोटो काढ. नाही हो मला तर व्हिडिओज घ्यावं लागणार ना. क्लिक कर ना त्याच्यात. अरे हां विसरलीच. असे एकदम शांत वाटत ते. रॉयल रॉयल कसे बसलेत बघा दोघेच्या दोघे पण. दिसलं काय? लेपर्ड. लेपर्ड बघ, बिबट्या बघ, बिबट्या. बघा किती सुंदर प्राणी आहे हा. तो बघा तिकडे तरस आहे. आम्ही तो काय तरसलो बाहेर- त्याला बघायला. आम्ही तरसून गेलो त्याला बघायला पण तो काय बाहेर येत नाही. दिसलं तुम्हाला असं जरा दुरून. अशामध्ये घे. चांगलं मस्त आहे. मी इकडे आम्ही हे सगळं बघतोय आणि माझी पोरगी बघा इथे शॉपिंग चालू आहे. शॉपिंग चालू आहे तिची ऑनलाईन. तुला कुठली चांगली वाटते? हे सगळं बघायचं सोडून शॉपिंग करत बसली. बघा किती सुंदर आहे. पण तो आतमध्ये गेला काही बाहेर आला नाही. आणि माझा तरस बघा तरसला बघायला. आला 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 फायनली आला आला आला. तरस आणि बिबट्या बघून झाल्यानंतर आम्ही आलो बघायला हिप्पो म्हणजे पान घोडा. बघा किती भारी आहे ना. गार्डन बघा किती छान आहे. आणि हे बघा थोडंसं चालले फक्त 1 तास पण नाही चालले तर थकलेली लोक. मस्त चालावं भराभर भराभर. मागे बघा बांबू किती छान आहे. तिकडे अस्वल आहे. हां बांबू काय दाखवते? किती छान आहे बांबू असं मागे तुमच्या असं ग. मी सगळ्यात मोठी चुकी केली की मी ड्रेस चांगला नाही घालून आली. मस्त साडी घालून आली असते मी खूप छान रील बनवले असते. शिट. नेक्स्ट टाईम ही परत येणार परत इथे येऊन रील्स बनवणार. बाबूला घेऊन येणार ना. येस बाबूला घेऊन येणार. चला आता चला उठा बस झालं. ओय बाई चल उठ की ग उठ. गाईज आपला बिबट्या तरस अस्वल सगळं बघून झालंय. आता जाऊया आपण पक्ष्यांच्या नंदनवनामध्ये. बघू इकडे कुठले कुठले पक्षी काय काय आहे ते. आता हे समोर कासव आहे कासव. चला कासव दाखवते. हा बघा कासव एक इथे आहे आणि एक तो बघा तो पाण्यात आहे. 2 कासव आहेत. 2च आहेत. पक्ष्याच्या नंदनवनामध्ये माझा पक्षी बघा कसा चाललाय. हे बघा किती छान आहेत. लव बर्ड्स काय कुठले कुठले पक्षी आहेत काय माहीत नाही. हे बघा वरती चिपकलेत किती सारे चिवचिव करतात. हा बघा दिसलं. सगळे अशा प्रकारचे पक्षी आहेत इथे. हे बघा आपलं सगळ्यात सुंदर पक्षी पोपट. माझा छोटासा पोपट फिरायला गेलाय आज. शिर्डीला गेलाय. किती छान आहे ना. हा
आहे करण पोपट, ज्यांची शेपटी लांब असते. आणि अर्जुन पोपट. हा अर्जुन पोपट. तो आत्ता बघितला तो अर्जुन, हा करण. की थोडं झूम याच्यासाठी करते की ते प्रॉपर दिसलं पाहिजे म्हणून. बघा हा आहे धनेश मालाबार. मला पण रिलवून आला तो. मला काय पण बोलतात ते लोक. बघा हलत नाही डुलत नाही, बिचारा शांत उभा आहे. हा बघा काहीच गरुड पण पोस्टर मधला. आत्ता आपण चाललोय कुठे चाललं माहिती आहे? पेंग्विन कक्षा. पेंग्विन कक्षामध्ये चाललोय पेंग्विनला बघायला. पेंग्विन आदित्य ठाकरेचा ड्रीम प्रोजेक्ट होता हा, आणि तो झाला. करून Success. दाखवला. सक्सेस झालं. लोक बोलत होते की या एन्व्हायरमेंटमध्ये पेंग्विन राहू शकणार नाही. जगणार नाहीत म्हणून. पण त्यांनी ते सगळं तशी एन्व्हायरमेंट क्रिएट करून. अगं त्या पेंग्विनला एकदम थंड लागतं ना वातावरण, त्यामुळं इथली लोक म्हणजे असं बोलायचे की ते इकडे जगणार नाहीत, पण त्यांनी ते सगळं करून दाखवलं आणि आज सगळे ते येऊन इकडे बघतात. खूप मोठी गोष्ट आहे. चला आता आपण पण जाऊन बघूया. या अगोदर पण मी दाखवलेत, पण ते खूप घाईमध्ये दाखवले. आता आपण जरा चांगलं व्यवस्थित बघू. चला एंट्री करूया आता आपण आतमध्ये आणि बघूया पेंग्विन. हे बघा आणि हे बघा पेंग्विन आंघोळी करतात मस्त. बघा खेळतात पाण्यात. बघा वरती सगळे बसलेत. हां घेतलं ना, तर त्याला अगोदर झालंच घेतलं. बघा किती मस्ती चालू आहे त्याची एकट्याचीच. थोडी मस्ती करतोय. आणि हे बघा आला बघा परत. सगळे प्राणी पक्षी बघून झाले. लास्टला आम्ही पेंग्विन पण बघितले आणि आता आम्ही आलो आहे फूड काउंटरला. बघा इकडे चालू आहे शोधाशोध. काय घ्यायचं आहे काय नाही, काय खाणार आहे. मी मोहितो पिणार. हां घ्या तुम्ही प्या, मला नको. तुला मी मोहितो पिणार. मला कुठलं ते स्ट्रॉबेरी. तेरे डॅडू, तुझे डॅडू आणि तुझ्या डॅडूचे जोक. एक मिनटं हा, आम्ही जरा बघतोय काय पियायचं आहे. चहा तर पिणार नाही, दुसरं काही ज्यूस वगैरे काय प्यायचं आहे ते बघू. सो गाईज आम्ही मस्तपैकी प्राणी संग्रहालय इतकं छान आणि इतकं मस्त बघितलं आहे ना, खूप भारी. आणि ते सगळे प्राणी बघितले जे आम्ही लास्ट टाईम नव्हते बघितले. आणि हे बघा दोघे केवढे थकलेत आणि कसे बसलेत बघा. अख्ख्या दिवसभराचं ह्या दोघांनीच काम केलं असं वाटतं. चला आता इथून पुढचा काय प्रवास आहे ते थोड्या वेळाने मी सांगते. खूप भारी वाटलं आज मला. बऱ्याच नाही, 2च तर वेळा आली आहे, पण ते पहिल्यांदा मला खूप छान वाटलं. तर चला बघू आता पुढे काय, कुठे जायचं आता, घरी की घरी तर नाही जायचं कारण की डॅडू बघू बोलले म्हणजे घरी. आता अजून कुठे
थेंब 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 पडतायत अंगावर. चला रिमझिम बारिश के बूंदे चालू व्हायच्या अगोदर निघूया.